या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। दिनांक 8 जानेवारी रोजी देशव्यापी संपात सहभागी होण्यासाठी देशभरातील कामगार आपल्या मागण्यासह सज्ज होत असून त्यात संपाच्या नियोजनासाठी शनिवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सिन्नर सार्वजनिक वाचनालय येथे सिन्नर तालुका सीटूच्या वतीने कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष डॉक्टर DL कराड यांची प्रमुख उपस्थिती होती। केंद्रीय कामगार संघटना व देश पातळीवरील विविध कामगार व कर्मचारी संघटनांचे फेडरेशनचा मेळावा 30 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे पार पडला। सदर मेळाव्यात केंद्र सरकारच्या सामान्य जनता विरोधी कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला। तसेच केंद्र सरकारच्या एअर इंडिया, BPCL, संरक्षण सामुग्री उत्पादन, रेल्वेच्या खाजगीकरणाविरोधी व देशाला दिवाळखोरीकडे नेणाऱ्या आर्थिक धोरणाला कामगार, विद्यार्थी व तरुण वर्गाच्या बेरोजगारांच्या मागण्यांना तोंड फोडण्यासाठी 8 जानेवारी 2020 ला एक दिवसीय संप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सिन्नर तालुका सीटूच्या वतीने शनिवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सिन्नर सार्वजनिक वाचनालय येथे कामगार मेळावा घेतला व त्यात कामगारांना संपाबाबत माहिती देण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष डॉक्टर DL कराड, जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे, तालुका प्रमुख कॉम्रेड हरिभाऊ तांबे, उपाध्यक्ष संतोष कुलकर्णी, दत्तात्रय चव्हाणके, रामदास सांगळे, रवींद्र गिरी, अजित लोखंडे, दिगंबर पाळदे, गोविंद शिंदे, योगेश आहिरे यांसह कामगार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। SN न्यूज साठी अक्षय गायकवाड। कामगार म्हणजे काय, आम्ही काय पाप केलंय का? आमचे काय हक्क नाहीये का? स्टाईल्स वाले आम्हाला ऑफर देत होते का 16 कामगारांना घेत नाही ना, तर 16 कामगारांनी त्या 35 कामगारांसाठी त्याग करायला पाहिजे। काय त्याग करायला पाहिजे? तर त्या 35 कामगारांना कामावर जाऊ द्यायला पाहिजे आणि तुम्ही 16 जणांनी नाही घेत तर तुम्ही त्याग करायला पाहिजे। म्हटलं साहेब, तुम्हाला 16 कामगार कोण आहे माहिती आहे का? ह्या 16 कामगारांनी आजपर्यंत कामगारांची बाजू बेधडकपणे मांडली। त्यांनी अंगावर केसेस घेतल्या, तुरुंगवास भोगला। कशासाठी? का बरं? आम्हाला खायला भेटत नव्हतं का? ते 35 कामगार जसे तसे आम्ही पण राहू शकलो असतो, आम्हालाही काही प्रॉब्लेम नव्हता त्यांच्यासाठी। पण जर सगळेच जण बोटचेपी भूमिका घेतली तर हे आंदोलन चालणार कशी, चळवळ चालणार कशी? तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून माळेगाव आणि मुसळगाव MIDC मध्ये युनियन येतात जातात, पण आजपर्यंत एकच युनियन टिकली जी CITUची, आणि अनेक झेंडे अनेक नेते येऊन गेले, पण आज जर दिसतंय माळेगावमध्ये किंवा मुसळगावमध्ये एकच झेंडा दिसतो आणि तो CITUचा दिसतो। याला कारण एक आहे, डॉक्टरांची मेहनत आणि जिल्हा कमिटीने केलेलं काम। आमची पण इंटरनल युनियन होत्या, बऱ्याचशा जणांच्या इंटरनल युनियनची हौस झालेली आहे, आणि म्हणून मग आपण जेव्हा एकदम सिरियस होतो तेव्हा लाईफलाईनला जायचे, आणि तसंच कामगार CITUकडे जातात। आपल्याला माहिती होतं की सरकार कामगार प्रश्नाबद्दल काही भूमिका घेणार नाही, त्याकरता आपण 2 दिवसाचा संप सरकार स्थापन होण्याच्या अगोदर केला होता। परंतु ठीक आहे, जनाधार दिला त्यांना, आणि आज मोदी 9 महिने झालेले, 9 महिन्यामध्ये काय घडतं? डिलिव्हरी होऊन जाते, आणि त्यांनी बरोबर डिलिव्हरी सर्व सेक्टरमध्ये केलेली आहे। जनता त्रस्त आहे, आणि आपल्याला पहिल्याच वर्षी लगेच रस्त्यावर उतरायची वेळ आलेली। कामगार कायद्याचं तर मागच्या वेळेसच त्यांनी सुरुवात केलेली होती की सगळे कायदे मोडीत काढायचे, ते मागच्याच वेळेस त्यांनी जे केलेले काही कायदे त्यांनी बदलले, पण आजपर्यंत लढून मिळवलेले सगळे कायदे काढून घ्यायचे। इतके घातक कायदे आज जे आपल्याला पदाधिकारी म्हणून इथं दिसत आहे की डॉक्टर काहीतरी कामगार क्षेत्रामध्ये काहीतरी करतायत म्हणून आपण संघटित आहे म्हणून काहीतरी मिळतंय, आज मेळावा घेतोय, काहीतरी एक दिशा ठरतीये, परंतु त्यांना पदाधिकारी म्हणूनच ठेवायचं नाही असं सुद्धा कायदा मोदी साहेब करतायत। आपला आडवे फाट्यावरती जे हुतात्मा स्मारक आहे, मागच्या वेळेला आपण ज्या ठिकाणी मोर्चाला सुरुवात केली होती त्या ठिकाणी सर्वांनी सकाळी 9:30 वाजता जमायचं आहे, आणि 10 वाजता मोर्चाला सुरुवात होईल। 8 तारखेला सकाळी 10 वाजता मोर्चाला सुरुवात होईल। आडवे फाट्यावरून हुतात्मा स्मारक इथून सर्वांनी त्याची नोंद घ्यायची आहे, आणि त्या दिवशी ज्या पद्धतीने आपण मागच्या वेळेला केलं होतं की प्रत्येक कंपनीची यादी भरून आपण संघटनेकडे सादर केलेली होती,
त्याच पद्धतीनं आपण सर्वांनी त्या दिवशी यादी तयार करायची आहे आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे जमा करायची आहे. 5 जानेवारीला मी ज्या पद्धतीने सांगितलं, 5 जानेवारीला मुसळगाव MIDC मध्ये आपल्याला बाईक रॅली काढायची आहे. 5 जानेवारीला सकाळी 9 वाजता सर्वांनी स्टाईस ऑफिस जवळ जमा व्हायचं आहे. ज्यांची मोटरसायकल ज्यांना सेकंड आणि नाईट शिप असेल त्यांनी सकाळी त्या ठिकाणी सकाळी 9 वाजता जमा व्हायचं आहे आणि मुसळगाव MIDC मध्ये आपण बाईक रॅली काढणार आहोत. आणि त्याच पद्धतीनं माळेगाव MIDC मध्ये 6 तारखेला सकाळी 9 वाजता जिंदाल फाट्यावरती थांबायचं आहे. त्या ठिकाणी आपण रॅली काढणार आहोत. आणि त्याच पद्धतीनं 5 तारखेला मुसळगाव MIDCतली रॅली झाल्यानंतर सर्व कामगारांनी जे सेकंड आणि नाईटचे कामगार आहे त्यांनी तिथून निघून आणि लगेच सिन्नरमध्ये दाखल व्हायचं आहे. आणि सिन्नर शहरामध्ये आपल्याला बाजारामध्ये पत्रक वाटायचं आहे. प्रत्येक दुकानामध्ये पत्रक द्यायचं आहे, प्रत्येक माणसाला पत्रक द्यायचं आहे, प्रत्येकाला पत्रक द्यायचं आहे. आणि ते पत्रक वाटण्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी जमा व्हायचं आहे. कुणालाही कुणी फोन करणार नाही. सर्वांनी जमा होऊन हा संप यशस्वी करायचा आहे. आपल्या युनियन बरोबर असल्यामुळे त्यांचे ॲग्रीमेंट झाले. जे कंत्राटी असले तरी कायम कामगारा इतकेच त्यांचं स्थान पक्क केलेलं होतं. त्या कामगारांना कंपनीनं एका दिवसामध्ये बाहेर काढलं. कशाचा आधार घेतला? कंत्राटी कामगार कायदा, नियमन आणि निर्मूलन कायद्याचा आधार घेतला. काय कायद्यामध्ये म्हटलेलं आहे? कंत्राटदाराला काढून टाकले की कामगारांची नोकरी आपोआप जाते. कंपनीनं काय केलं? जे काही 2, 3, 4 कंत्राटदार होते त्यांच्याबरोबरचं कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट केलं आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या 154 लोकांच्या एका मिनिटामध्ये नोकऱ्या घेतल्या. त्याच्यामध्ये कोर्टामध्ये जाता येतं का? कोर्टामध्ये जाता येत नाही. कारण कंत्राटी कामगाराच्या याच्यामध्ये कुणाच्या विरुद्ध कोर्टामध्ये जाता येतं? त्या ठेकेदाराच्या विरुद्ध. आपल्याला ठेकेदाराच्या विरुद्ध कोर्टात जाऊन काही उपयोग आहे का? नाही आहे. HNJ कंपनीच्या विरुद्ध आपल्याला जाता येतं का कोर्टामध्ये? नाही जाता येते, कारण कायदा तसा केलेला. आणि मग अशी परिस्थिती निर्माण होते की 154 लोकांवर अन्याय होतो. आपल्याला कोर्टामध्ये दाद मागण्याची त्याच्यामध्ये तरतूद नाही. आणि अशा पद्धतीनं प्रश्न निर्माण होतो की ह्या लोकांना न्याय कसा मिळवून द्यायचा. तुम्ही चर्चा करा 370, तुम्ही चर्चा करा नागरिकत्वाची. परंतु ह्या वेळेला मधल्या काळामध्ये BPCL विकण्यापासून ते कामगार कायदे बदलण्यापर्यंत सगळा कार्यक्रम पूर्ण करायचं त्यांनी ठरवलेलं आहे. अशा पद्धतीनं तुमचं लक्ष बेरोजगारीकडे लक्ष राहता कामा नये, महागाईकडे राहता कामा नये, कारखाने बंद पडतायत त्याच्याकडे लक्ष जाता कामा नये, मालक लोक लूट करतायत त्याच्याकडे लक्ष जाता कामा नये. तुम्ही मात्र 370 नागरिकत्व आणि अशा प्रश्नाची चर्चा केली पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला ते मॅनेज केलं जात आहे. आणि मग आपण आपले मूळ प्रश्न बाजूला राहतात. आपण या वेळेला ह्या पार्श्वभूमीवर हा जो डाव आहे मोदी सरकारचा तो हाणून पाडण्यासाठी CITUनं पुढाकार घेतला. सगळ्या कामगार संघटनांनी एकत्र बोलवलं. त्यांना सांगितलं की हा त्यांचा डाव पेच आहे. ते चर्चा दुसरी घडवून आणणार, आपले प्रश्न बाजूला राहणार. आणि म्हणून आपण देशव्यापी कृती केली पाहिजे, देशव्यापी संप केला पाहिजे हे आपण त्यांच्या समोर सांगितलं. सगळ्या संघटनांनी ते मान्य केलं आणि हा संपाचा 8 जानेवारीचा संप होता. संप मोठा होईल, परंतु त्याचा परिणाम पण व्हायला पाहिजे. तो परिणाम कधी होईल? पूर्ण ताकदीनिशी उतरलं तर होईल, समजून उमजून उतरलं तर होईल. कंपनीतल्या कामगारांना दरमहा 10,000 रुपये सरकारने दिले पाहिजे. बेरोजगार भत्ता दिला. आता तुम्ही म्हणाले या डॉक्टर काही पण मागण्या करतात का बरं? केबल कॉर्पोरेशन चालू होती त्यावेळेला किती टॅक्स दिलेला आहे सरकारने? ॲथेनॉल बॅटरी चालू होती त्यावेळेला किती टॅक्स दिलेला आहे सरकारने? ज्या ज्या कंपन्या बंद होत्या त्या काय आज सुरू झाल्या उद्या बंद नाही झालेल्या हजारो कोटी रुपयाचा टॅक्स सरकारला दिलेला आहे. प्रोफेशनल टॅक्स दिलेला आहे, इन्कम टॅक्स दिलेला आहे, सेल टॅक्स दिलेला आहे, एक्साईज दिलेली आहे, जकात दिलेली आहे. काय नाही दिलेलं? सगळा पैसा आपल्या कष्टामधनं तिथं जातो. कंपनी बंद पडली तर त्या कामगारांना जगवण्याची जबाबदारी नाही सरकारची. बाहेरच्या देशात आहे परिस्थिती, युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये, चीनमध्ये, रशियामध्ये, की जर कारखाना बंद पडला, बेरोजगार झाला तर त्याला बेरोजगार भत्ता दिला जातो. बंगालमध्ये आपलं सरकार होतं, आपण सुरू केलेली आहे बंगालमध्ये 5,000 रुपये महिन्याला बेरोजगार भत्ता मिळतो. तिथे बंद पडलेल्या कारखान्यातल्या कामगारांना 40,000 कामगारांना तो मिळतो पूर्ण बंगालमध्ये. आणि म्हणून आपण म्हटलं की 10,000 रुपये कमीत कमी आम्हाला बेरोजगार भत्ता. आम्ही म्हणत नाही ज्याची कंपनी चालू आहे त्याला द्या.
त्याची कंपनी बंद पडली जाते. आणि दुसरी आपली मागणी आहे की ज्या कंपन्या बंद पडल्या त्या कंपन्यातल्या कामगारांचं कर्ज माफ करा. शेतकऱ्यांचं करता येईल आणि कर्ज माफ करायचं. त्याने कुठून फेडायचं जर नोकरी नसेल तर? तुमच्या गाडवपणामुळे नोकऱ्या गेलेल्या आहेत. तुम्ही GST आणलं, तुम्ही नोटाबंदी केली, तुम्ही ऑटोमोबाईलचं उद्योगाचं क्षेत्र हे केलं, त्याच्यातून सगळ्या नोकऱ्या गेलेल्या, ती जबाबदारी तुमची आहे.